राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. हो नाही करता करता काल राष्ट्रवादीतर्फे राज्यसभेला राजेंद्र जैन हे कधी काळी प्रफुल्ल पटेलचे स्वीय सहाय्यक होते असं म्हटलं जातं, यांचा फॉर्म भरण्यात आला. छगन भुजबळने बरेच प्रयत्न केले, पण छगन भुजबळ साहेबांनी जी एक अट टाकली ती अट काही मंजूर झाली नाही. ती अट अशी होती की मी राज्यसभेवर जायला तयार आहे, पण माझ्या जागी माझ्या पुतण्याचा म्हणजे समीर भुजबळचा तातडीने शपथविधी करावा, मग मी राज्यसभेचा फॉर्म भरतो. पण छगन भुजबळला हे माहिती नाही की सध्या राष्ट्रवादी अजितदादाच्या गटावर पूर्ण नियंत्रण हे देवेंद्र फडणवीसचं आहे. आणि पार्थ पवारने सुनील तटकरेच्या मुलाला उमेदवारी देऊन सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी पार्थ पवारचं जमत नाही, ही जी काही अफवा होती त्याला पूर्ण विराम दिला आणि सुनील तटकरेच्या मुलाला विधान परिषदेची उमेदवारी देऊन ज्याचा पक्षवाढीसाठी काही उपयोग नाही, पण कदाचित पक्षाच्या खजान्यात भरीच भर टाकू शकतो अशाला पुण्यात उमेदवारी दिली. आणि मग नेहमीच्या स्वभावाप्रमाणे काल छगन भुजबळ यांनी मीडियाशी बोलताना मनातली एक गोष्ट बोलून दाखवली कि मैं कबड्डी का खिलाडी हूँ, शतरंज का खिलाडी नहीं. खरं म्हणजे भुजबळ यांचं व्यक्तिमत्वच एक अजब रसायन आहे. म्हणजे त्यांनी फार गरिबीत दिवस काढले ते आज सांगतात, ज्यावेळेस त्यांच्यापाशी 10-5 हजार कोटीची माया आहे. पण छगन भुजबळ ज्यावेळेस शिवसेनेत होते त्यावेळेस छगन भुजबळ अगदी म्हणजे जमिनीवरचेच नेते होते. आम्ही फार लहानही नव्हतो मोठे नव्हतो, त्या काळात एक आंदोलन झालं होतं बेळगावमध्ये, महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सीमा प्रश्नावर आंदोलन झालं होतं. दोन्ही राज्य काँग्रेसचे असल्यामुळे दोन्ही राज्यांनी कडक बंदोबस्त ठेवला. परिंदा भी पर नहीं मार सकता अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये छगन भुजबळ हे बेळगावमध्ये अवतरले आणि त्यांनी सत्याग्रह केला. असं व्यक्तिमत्व 2 वेळा महापौर राहिलेले. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू खुद्द त्यांचे मित्र स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी एकदा सांगितलं की 95 ते 99 भुजबळ हे वरच्या सभागृहात जर नसते तर युतीची सत्ता पुन्हा आली असते. म्हणजे भुजबळांनी दे माय धरणी ठाय करून त्यावेळेसच्या युती सरकारला सोडलं होतं. ही भुजबळची लढाऊ वृत्ती होती. खरं म्हणजे भुजबळनी काही मंडल आयोगामुळे शिवसेना सोडली वगैरे हा एक भ्रम आहे. मनोहर जोशीच्या दरबारी राजकारणाला कंटाळून खरं म्हणजे भुजबळाचीच निवड त्यावेळेस विरोधी पक्ष नेते व्हायला पाहिजे होती, पण मनोहर जोशी मुरब्बी बुद्धिबळातले खेळाडू असल्यामुळे त्यांनी छगन भुजबळवर मात दिली. कारण एक असे संकेत असायचे की विरोधी पक्ष नेत्याचा पक्ष जर सत्तेवर आला तर तो विरोधी पक्ष नेता मुख्यमंत्री होतो. अर्थात हा नियम 2014ला भारतीय जनता पक्षानं तोडला. एकनाथ खडसे विरोधी पक्ष नेते होते पण त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. पुन्हा हा नियम ज्याच्या नेतृत्वाखाली राज्यात निवडणुका लढवल्या जातात तोच मुख्यमंत्री होतो. तोही नियम 2024ला भारतीय जनता पक्षाने तोडला. माननीय एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वाखाली विधानसभा लढवली आणि विधानसभा झाल्यानंतर सांगितलं की एकनाथजी शिंदेला आम्ही मुख्यमंत्रीपद देऊ शकत नाही. अर्थात राजकारणाही बुद्धिबळ आहेत, त्यांच्यातही काही नियम असतात, पण राजकारणात कुठलाही नियम नसतो. बघा ना की भाजपच्या नवनीत राणा उठून सुनेत्राताईला भेटल्या आणि राज्यसभेसाठी मला उमेदवारी द्या असं सांगितलं. परवा कुमार विश्वास मला वाटतं अहिल्यादेवींच्या गावी आल्या होत्या
पुण्यश्लोक अहिल्यादेवीची जयंती होती, त्यानिमित्त मला वाटतं त्या ह्याला आल्या होत्या, चोंडीला कुमार विश्वास आले होते आणि त्यांनी विनोदाने सांगितलं की महाराष्ट्रात कोणाला विचारायचं नाही तू कोणत्या पक्षाचा आहे. म्हणजे हा विनोदही आहे आणि ही फार मोठी टीकासुद्धा आहे की महाराष्ट्रामध्ये कोण कोणत्या कधी पक्षात जाईल सांगता येत नाही, असं एक वातावरण होतं. पण भुजबळ आपण म्हणलात ते खूप खरं आहे की आपण कबड्डीचे खेळाडू आहात, त्याच्यामुळं आपल्याला बुद्धिबळाचे डावपेच माहीत नाहीत. आणि भुजबळाने जी अपेक्षा व्यक्त केली तशी ती चूक नव्हती. कारण सगळ्या जणांनी आपल्या मुलाचा, आपल्या मुलीचा, आपल्या नातवांचा, सगळ्यांचा म्हणजे व्यवस्थित राजकारणात प्रवेश केला, त्यांना पदं दिली, आमदारकी केलं, खासदारकी केलं, सगळ्यांनी आपापल्या परिवाराची जबाबदारी घेतली. मग भुजबळांनी ही इच्छा व्यक्त केली तर का? पण मला माहिती आहे की भुजबळांना राष्ट्रवादीत किती त्रास होत होता. त्यांनी कित्येक वेळा हे दुःख स्वर्गीय मुंडे साहेबापाशी बोलून दाखवलं होतं. खरं म्हणजे भुजबळासारखा नेता हा राष्ट्रीय पातळीवरच जायला पाहिजे. सुप्रियाताई, आपल्या मताशी मी 100% सहमत आहे, पण हे जे मत तुम्ही आज मांडताय ते तुमच्या पिताश्रीला तुम्ही 10 वर्षाखाली का नाही सांगितलं? खरं म्हणजे भुजबळ साहेबाला जर दिल्लीत नेलं असतं आणि दिल्लीत मंत्री केलं असतं तर भुजबळ साहेबांनी ओबीसीची वोट बँक ही शरद पवारच्या मागं निश्चित उभा केली असते. पण तुम्हाला वोट बँकपेक्षा नोट बँक महत्त्वाची होती म्हणून तुम्ही प्रफुल्ल पटेलला प्राधान्य दिलं. खरं म्हणजे भुजबळ साहेबांनी जी समता परिषद स्थापन केली आणि त्याचा जो विस्तार केला, भुजबळ साहेब इथंच तुम्हाला धोका झाला. म्हणजे मला जर आठवत असेल किंवा मी चूक नसेल, समता परिषदच्या कोणी कार्यकर्त्याने मला दुरुस्त करावं, एक फार मोठं अधिवेशन बिहारमध्ये घेतलं होतं. मी समता परिषदच्या कार्यकर्त्याला नम्रपणे हे आवाहन करतो की मी चुकत असेल तर मला तुम्ही दुरुस्त करा. पण ते जे अधिवेशन भुजबळ साहेबांनी एकट्याच्या जीवावर जे घेतलं, अर्थात त्याचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते आणि तिथं जे त्यांचं नेतृत्व तयार झालं होतं, आणि इथंच खरं भुजबळ साहेबांना मागं ढकलण्याचा प्रयत्न झाला. सुप्रियाताई, आज काय तुम्ही त्याच्या नावानं गळे काढतात? 10 वर्षाखाली आपण आपल्या पिताश्रीला सांगितलं असतं आणि भुजबळ साहेबांना जर राष्ट्रीय कार्यकारणात घेतलं असतं, राजकारणात घेतलं असतं, तर आज भुजबळ साहेबांनी लोकसभा निश्चित गाजवली असते. कारण त्यांचा तो अभ्यास आहे, त्यांना मांडण्याची एक पद्धत आहे, आवाजाची एक जादू आहे. प्रत्येक तर्काला ते तर्कानं उत्तर देतात, वादाला वादानं उत्तर देतात. पण तुम्हाला त्यावेळेस नाही वाटलं? आता आठवलं काय भुजबळ साहेबांचं नेतृत्व हे राष्ट्रीय नेतृत्व आहे? दुर्दैवानं आता वय म्हणा, भुजबळावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप म्हणा, त्यासाठी त्यांनी भोगलेली जेल म्हणा, भुजबळ साहेबापाशी राष्ट्रीय नेतृत्व होण्याचे सगळे गुण आहेत. पण दुर्दैवानं आता त्यांचं वय आणि त्यांची परिस्थिती त्यांना साथ देत नाही. म्हणून भुजबळ साहेब, आप शायर तो बड़े अच्छे हो लेकिन बदनाम बहुत हो. तुमची अवस्था मुघल सम्राट, शेवटचा सम्राट बहादूर शाह जफरची झाली आहे. कितना है बदनसीब जफर दफन के लिए 2 गज भी जमीन मिली कुए यार में. तसंच तुमचं झालेलं आहे. सगळी क्षमता, योग्यता, पात्रता असून सुद्धा तुम्हाला राजकारणात नेहमी मागं राहावं लागलं. हा नशिबाचाच दोष आहे, बाकी कशाचा आहे. धन्यवाद.